अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज संध्याकाळी 6:53 वैशाख पौर्णिमेला सुरुवात झालेली आहे. तर ती उद्या संध्याकाळी 7 वाजता संपणार आहे. तर उद्या संपूर्ण दिवस हा आपल्याला शुभ आहे हे माहीतच आहे. शुक्र आणि गुरु हे एकत्र आल्याने गजकेसरी योग जुळून आलेले आहेत. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. आज मी तुम्हाला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी एक अतिशय महत्त्वाचा आणि सोपा उपाय करायचा आहे. तो तुम्हाला मी कसा करायचा या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर उपाय काय करायचा आहे, कसा करायचा आहे हे आता बघूया. तर कुठलाही उपाय करताना मनामध्ये श्रद्धा ठेवूनच उपाय करायचा असतो. त्यामुळे ज्या कामासाठी तुम्ही हा उपाय करणार आहात ते काम तुमचं अवश्य होतं आणि तुमच्या मनामध्ये सुद्धा तुम्ही होकारार्थी भावना ठेवली पाहिजे आणि तुम्हाला पॉझिटिव्ह राहूनच हे उपाय करायचे असतात. सकारात्मकता जी भावना तुमच्या मनामध्ये ठेवून हा उपाय तुम्ही जर केला तर तुमचे जे काही इच्छा असतात त्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आपल्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू असताना आपल्या घरामध्ये भांडण, तंटा, किरकिरी चालू होतात. हे सर्व आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात, नकारात्मकता असतात, करणी, बाधा, त्यामुळे हे सर्व आपल्या घरामध्ये घडत असते. कधीकधी बघत जा की अमावस्या जवळ आली की त्यावेळेस कशात कारण नसताना सुद्धा ह्या अशा भांडण, कटकटी आपल्यासोबत घडत असतात. कधीकधी अष्टमीला सुद्धा आपल्या घरामध्ये कटकटी होत असतात आणि ह्या कटकटी आपल्या घरामधून निघून जाण्यासाठी, करणी बाधेचा प्रभाव आपल्या घरामधून कमी होण्यासाठी आपल्याला काही ठराविक उपाय करायचे असतात. तर असाच एक उपाय तुम्हाला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दिनांक 23 मे 2024 रोजी तुम्हाला करायचं आहे. घरामध्ये बघा छोटे मोठे भांडणं ही प्रत्येकाच्या होतच असतात. पण आपल्या घरामध्ये जी कोणी येणारी व्यक्ती, बाहेरून येणारी व्यक्ती असते ती सकारात्मक विचार घेऊनच आपल्या घरामध्ये येत असते असे नाही. काही व्यक्ती हे नकारात्मकतेने सुद्धा भरलेले असतात आणि त्यांच्यामधली जी काही नकारात्मकता असते किंवा दृष्ट असते ती आपल्याला लागते आणि आपल्याला नजरबाधा होते. आपल्याला हे माहीत असतं की आपल्या आयुष्यामध्ये किती अडचणी आहेत, किती कटकटी आहेत, तरी पण आपण बाहेरून शांत असतो आणि इतर लोकांशी चांगलं वागतो. त्यावेळेस लोकांना असं वाटत असतं की यांचं किती सगळं अगदी व्यवस्थित चालू आहे, यांना कसलाच प्रॉब्लेम नाही, ते खूप सुखी आहेत. असं ज्यावेळेस समोरचा व्यक्ती बोलत असतो त्यावेळेस आपल्याला त्या व्यक्तीचा नजरदोष हा कळत नकळत लागत असतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही सुरळीत व्हावे असे वाटत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा. हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी प्रदोष काळामध्येच म्हणजेच रात्री 9-10 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही केला तरी चालेल. त्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा तुम्ही पितळेचा घेऊ शकता, स्टीलचं घेऊ शकता किंवा अगदी मातीची पणतीसुद्धा तुम्ही घेतली तरी चालेल. ते दिवा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 2 फुलवाती घ्यायच्या आहेत आणि त्या दोन्ही फुलवाती एकत्र करून तुम्हाला त्याची एक वात बनवायची आहे. त्यानंतर त्या वातीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ह्याच्यामध्येच जर पिवळी मोहरी असते ना, त्या पिवळ्या मोहरीचे 10 ते 12 दाणे तुम्हाला त्या वातीवरती टाकायचे आहेत. आणि तुम्हाला पिवळी मोहरी यासाठी घ्यायची आहे की आपल्या घरामध्ये जी काही बाधा आहे, करणी आहे, अडीअडचणी आहेत ते निघून जाण्यासाठी आपल्याला पिवळ्या मोहरीचा उपयोग करायचा आहे. पिवळी मोहरीचं तेल घेतलं तर चालेल का असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या मनामध्ये शंका असतील तर मी या ठिकाणी सांगते की तुम्हाला ते पिवळ्या मोहरीचं तेल किंवा साध्या मोहरीचं तेलसुद्धा घ्यायचं नाही. या ठिकाणी तुम्हाला पिवळी मोहरीच घ्यायची आहे. करणी, बाधा किंवा टोटके वगैरे ज्या ठिकाणी करत असतात ना त्या ठिकाणी पिवळ्या मोहरीचा जास्त करून उपयोग होतो आणि पिवळी मोहरी ही खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे तुम्हाला पिवळ्या मोहरीचाच वापर या ठिकाणी करायचा आहे. पिवळ्या मोहरीचा उपाय हा आपण अमावस्येला सुद्धा केला तरी चालतो. त्याचे उपाय आहेत ना खूपच प्रभावी असतात. त्याचा खूप सकारात्मक परिणाम आपल्यावरती घडत असतो. त्यानंतर चला सुरुवात पुढे करूया व्हिडिओला. मातीचं, पितळेचं जे कुठलं निरंजन आहे ते निरंजन घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये 2 फुलवाती घ्यायची आहेत
त्या एकत्र करायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं तसं शुद्ध गाईचं तूप तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ते वापरा, किंवा घरी तुम्ही जे खाण्यासाठी वगैरे वापरता ते तूप जरी तुम्ही वापरलं तरी चालेल. त्यानंतर त्याच्यामध्ये 10 ते 12 पिवळ्या मोहरीचे दाणे घालायचे आहेत आणि ते घालून झाल्यानंतर तुम्हाला तो दिवा म्हणा, पणती म्हणा, जो काही घेतला असेल तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे. आणि तो प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्हाला तो दिवा घेऊन तुमच्या संपूर्ण घरामधले जे काही कोपरे वगैरे आहेत त्या सर्व कोपऱ्यांमध्ये तुम्हाला तो दिवा फिरवायचा आहे. फक्त संडास, बाथरूम आणि बाल्कनीमध्ये, ड्राय एरियामध्ये हा दिवा तुम्हाला फिरवायचा नाही आहे. हा उपाय करताना तुम्हाला फक्त मनामध्ये एवढेच म्हणायचे आहे की माझ्या घरामध्ये जी काही कटकट आहे, जे काही करणी-बाधा आहे, जे काही वाईट दोष आहेत ते सर्व निघून जाऊ दे. तसेच त्याचबरोबर तुम्हाला जर कोणाकडून पैसे येणे बाकी असतील तर ते पैसेसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळू देत, असे म्हणतच तो दिवा तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. आणि तो दिवा संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर तुमच्या घराचा जो काही दरवाजा आहे, उंबरठा आहे, मुख्य दरवाजा, त्या उंबरठ्यावरती तो दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. उंबऱ्याच्या आत ठेवायचा नाही, बाहेरही ठेवायचा नाही. तो तुम्हाला उंबऱ्यावरच ठेवून द्यायचा आहे. तो तुम्ही मध्यभागी ठेवू शकता, डाव्या किंवा उजव्या बाजूला, असं कुठेही तुम्ही तो दिवा ठेवू शकता. तुम्ही जर अपार्टमेंटमध्ये वगैरे राहत असाल तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हा दिव्याचा उपाय कराल त्यावेळेस तुम्हाला सेफ्टी डोअर असेल तर तो सुद्धा उघडाच ठेवायचा आहे. आणि जो घराचा आपला मुख्य दरवाजा आहे तो सुद्धा तुम्हाला चालूच ठेवायचा आहे. जोपर्यंत तुमचा हा दिवा चालू आहे तोपर्यंत तुम्हाला दरवाजा हा चालूच ठेवायचा आहे. हा उपाय करताना तुम्हाला आपल्या घरातील ज्या काही खिडक्या वगैरे असतात त्यासुद्धा उघड्याच ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. असे केल्याने तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, जे काही दोष आहेत, हे दोष घालवण्यासाठी हा उपाय आपण करत असतो. त्यामुळे तुम्हाला दरवाजे, खिडक्या हे उघडे ठेवूनच हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही दररोज केला तरी चालेल. जर तुम्हाला दररोज करणे शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्कीच करून बघा. पण हा उपाय ज्या लोकांचे स्वतःचे घर आहे ना त्यांनीच हा उपाय करायचा आहे. जर काही भाड्याच्या घरामध्ये वगैरे जर राहत असतील तर त्यांनी हा उपाय करायचा नाही आहे. कारण तुम्ही ज्या ठिकाणी राहता ना त्या बदल्यामध्ये तुम्ही त्यांना पैसे देत असता. त्यामुळे त्या घरामध्ये जे काही दोष वगैरे आहात ना ते दोष, बाधा जे काही आहे ते जो कोणी तुमचा घर मालक आहे, मालकीण आहे, त्यांना ते लागत असतात. त्यामुळे भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांनी हा उपाय करायचा नाही आहे. त्याचबरोबर तुम्ही भाडेतत्वावर, रेंट देऊन किंवा पेईंग गेस्ट म्हणून किंवा मित्रमैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या घरी राहत असाल तरीसुद्धा हा उपाय करू नका. तुम्हाला जर ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी काही बाधा वगैरे जाणवत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रोज कालभैरवाष्टक म्हणत चला. त्यामुळे तुमची जी स्वतःची वास्तू असेल तरच तुम्ही हा दिव्याचा उपाय करा, अन्यथा तुम्ही हा दिव्याचा उपाय करू नका. त्यानंतर हा संपूर्ण दिवा तुम्हाला जळून द्यायचा आहे. जोपर्यंत त्या दिव्यातलं तूप संपून वात जळून पूर्ण राख होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते जळू द्यायचं आहे. जळून झाल्यानंतर जी काही ती राख आहे, काजळी तयार होईल, ती तुम्ही तुमच्या घरातला जो कचऱ्याचा डबा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ती टाकायची आहे. हा उपाय तुम्ही मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दररोज करू शकता किंवा अमावस्येला, पौर्णिमेला, दुर्गा अष्टमीला, दर शनिवारी हा उपाय तुम्ही करू शकता. पण त्यातल्या त्यात पौर्णिमेच्या दिवशी जर हा उपाय तुम्ही केला तर अतिउत्तम. त्यामुळे हे तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. कुठली सेवा नाहीये, फक्त तुम्हाला घरामधला जो दिवा आहे तो दिवा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये फुलवाती एकत्र करून तुपाचा, तेलाचा, मोहरी टाकून दिवा लावायचा आहे. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. हा उपाय तुम्हाला जर सलग करायचा असेल तर हा उपाय तुम्ही सलग 40 दिवस किंवा 11 पौर्णिमा, 11 अमावस्या हा उपाय तुम्ही करू शकता. तर व्हिडिओमध्ये सांगितलेला हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा. तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जे काही व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण तसेच आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.